इकडे अमेरिका इराणवर हल्ला करते आणि तिकडे टर्कीवर जी केस चालू आहे, टर्कीच्या बँकेवर जी केस चालू आहे, त्याला सूट देते आहे. बोलता विषयमध्ये आपले स्वागत. आज मी बोलणार आहे ते हॉल्क बँक ही टर्कीची सरकारी बँक आहे. तिच्यावर जी केस होती त्याविषयी. तर 2012 ते 16 मध्ये जेव्हा अमेरिकेने सँक्शन पास केलं, की कोणी सुद्धा इराणमधून ऑइल घेणार नाही. तेव्हा इराणने टर्कीला बरंच ऑइल विकलं. अर्थात त्याचं डॉलर पेमेंट हे टर्की इराणला करू शकत नव्हती ह्या सँक्शनमुळे, या नियमामुळे. तर त्यांनी काय केलं, टर्कीने जेवढे पैसे इराणला द्यायचे होते तेवढ्या पैशाचं गोल्ड विकत घेतलं, सोनं विकत घेतलं आणि ते सोनं इराणला दिलं. आणि 2016 मध्ये रजा झरब हा जो तिथे व्यापारी होता, त्याने हे सगळं केलं होतं, तो पकडला गेला आणि अमेरिकेत सध्या तो जेलमध्ये. आणि टर्कीवर ही केस आहे की टर्कीने नियमांचं उल्लंघन केलं. 2026 मध्ये म्हणजे आत्ता जेव्हा इराणचं युद्ध चालू आहे, तेव्हा अचानकपणे या केसला एक डील मिळते. ती डील अशी आहे की तुम्ही फक्त कबूल करा की तुम्ही अशी अशी चूक केली आणि परत करणार नाही, तर आपण ही केस इथेच थांबवू. ही बिलियन्सची केस आहे. म्हणजे बिलियन डॉलरचा जवळजवळ व्यवहार या दोन देशांमध्ये झाला होता, टर्की आणि इराण. त्यामुळे ही छोटी केस नाहीये, खूप मोठी केस आहे. परंतु अचानकपणे ट्रम्प गव्हर्नमेंटने या केसला थांबवलं. आता असं का केलं असेल बरं? एक तर टर्की हा नाटो मधला फार महत्वाचा देश आहे आणि सध्या तर तो अमेरिकेसाठी खूपच महत्वाचा देश आहे. त्यामुळे कदाचित टर्कीला आपल्या बाजूने घेण्यासाठी ही डील दिली असेल का ट्रम्पने? तुम्हाला काय वाटतं? या डील विषयी आणखीन या केस विषयी? हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगाल. आज एवढंच. थँक यू.